तर आज मी तुम्हाला झणझणीत असे उकड शेंगुळे कसे बनवायचे हे दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी भरून एक ज्वारीचं पीठ आहे हे घेतेय। अर्धी वाटी इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, बेसनचं पीठ। तर त्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतेय। त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर जास्त घातल्यामुळे ना टेस्ट खूप छान येते। अर्धा चमचा हळद घालतीये, हिरवी मिरची, भरपूर असा लसण आणि जिरे इथे मी वाटून घेतले ते पण ह्याच्यामध्ये घालायचे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, तुम्हाला कितपत तिखट हवं असेल त्या अंदाजाने तुम्ही घालू शकता। तर शेंगुळे जरा झणझणीतच छान लागतात। चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचे। तर हे पीठ आता चांगलं मिक्स करून घेतेय। हे पीठ आता थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ असं नाही भिजवायचे आपल्याला, थोडं थोडं असं पाणी घालून हे मळून घेते मी। लागेल असं पाणी घ्यायचं वरून। तर तुम्हाला सर्दी वगैरे झालं असेल, तोंडाला अजिबात चव नसेल, तर तुम्ही हे शेंगुळे बनवा आणि त्याचं जे सूप असतं ना ते गरम गरम मस्त प्यायचं। त्याच्यामुळे चव पण येते तोंडाला आणि सर्दी पण कमी होते। तर हे बघा, अशा प्रकारे पीठ घट्टसर आपल्याला मळून घ्यायचंय। तर आता मी शेंगुळे बनवण्यासाठी फोडणी तयार करून घेते। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलंय, कढाईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तर छान अशी आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची। अर्धा चमचा मोहरी घातलीये मी, मोहरी छान तडतडतीये। जिरे घालायचे आपल्याला, कढीपत्ता घालतीये, कोथिंबीर घालतीये, अगदी थोडासा हिंग घालतीये चिमटभर, थोडीशी हळद घालून घेतली आणि याच्यामध्ये पाणी घालते। तर पाणी आपल्याला जरा जास्त घालायचे, कारण आपले उकड शेंगुळे चांगले शिजले पाहिजेत। आता या पाण्याला उकळी येईपर्यंत झाकून ठेवते। पाण्यामध्ये अगदी थोडस मीठ घालून घ्यायचंय आपल्याला। मी फोडणी घातलेली आहे, फोडणीला छान आता उकळी येईपर्यंत पाण्याला आपण इथे शेंगुळे बनवून घेऊयात। तर शेंगुळे बनवण्यासाठी थोडं थोडं पीठ घ्यायचं, ते हातावर असं वळून घ्यायचं आणि असे गोल मस्त शेंगुळे बनवून घ्यायचे। शेंगुळे जास्त जाड बनवायचे नाहीत, त्याला वेळ लागतो जरा शिजायला आणि कच्चे राहिले तर पोट पण दुखू शकतं। थंडीमध्ये छान वाटतात असे शेंगुळे खायला।
तर सगळे आपल्याला असे शेंगुळे बनवून घ्यायचे. तर हे शेंगुळे तुम्ही गव्हाच्या पिठापासूनही बनवू शकता, कुळिथाचं पीठ असतं त्याच्यापासून पण बनवू शकता. तर हे बघा, मी अशा प्रकारे सगळे शेंगोळे बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही हे असे छोटे छोटे असे बारीक बारीक शेंगोळे बनवून घ्यायचे. तर इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला एक एक करून पाण्यामध्ये सगळ्या बाजूने असे ते शेंगोळे घालून घ्यायचे आहेत. एकत्र सगळे टाकायचे नाही आहेत, ते एकमेकाला चिपकतील आणि गिचका होईल त्याचा. तर सगळ्या बाजूने एक एक असं टाकायचं आणि गॅस फास्ट ठेवायचा, म्हणजे उकळी लगेच येईल आणि ते खाली चिपकणार वगैरे नाही आहेत. तर मी बघा अशाच प्रकारे ते सगळे शेंगोळे पाण्यामध्ये घालून घेते. तर हे बघा, आपले शेंगोळे छान असे उकळत आहेत. तर ते असे सगळीकडून एकदा आपण हलवून घेऊयात. आणि आता आपल्याला हे जास्त मोठा गॅस नाही करायचा आहे, मंद आचेवर किंवा मीडियम गॅसवर हे आपल्याला 15-20 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. शिजवून छानच घ्यायचे आपल्याला. ते कच्चे वगैरे राहिले तर पोट वगैरे दुखू शकतं. तर तुम्ही बघू शकता आपले शेंगोळे शिजवून झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते एकदा नक्की सांगा. जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.